आज आपण बनवूया पायनॅपल शिरा। आपण आता शिऱ्यासाठी पायनॅपल कट करून घेऊ। आता पायनॅपल बारीक कट करून घेऊ। आपण आता पायनॅपल कट करून झालेले एक ताटामध्ये काढून घेऊ। इथे मी दूध घेतलेले आहे। आपण आता दूध एका भांड्यामध्ये काढून घेऊ। आपण आता रवा एका भांड्यामध्ये काढून घेऊ। आपण आता दूध गरम करून घेऊ। दुधाला चांगली उकळी आल्यानंतर आपण त्याच्यामध्ये थोडंसं केसर टाकून घेऊ। आपण आता कढईमध्ये तूप टाकून घेऊ। इथे मी काजू बदाम घेतलेले आहे, ते आपण आता तुपामध्ये फ्राय करून घेऊ। हलके फ्राय करायचे आपल्याला, पूर्णपणे त्याला जाळायचं पण नाहीये। थोडा कलर चेंज होतोपर्यंत आपण त्यांना फ्राय करून घेऊ। आपले आता काजू आणि बदाम व्यवस्थित फ्राय झालेले आहे, बघू शकता हलका कलर भी चेंज झालेला आहे। आपण आता रवा पण भाजून घेऊ तुपामध्ये। इथे मी 100 ग्रॅम मनुके घेतलेले आहे, ते पण टाकून घेऊ। रवा आपला आता व्यवस्थित भाजून झालेला आहे। आपण आता यामध्ये गरम केलेलं केसरचं दूध टाकून घेऊ। टाकून आता आपण आता रव्यामध्ये साखर टाकून घेऊ।
आपण आता रव्यामध्ये बारीक चिरलेले पायनॅपल आहे ते टाकून घेऊ। व्यवस्थित रव्यामध्ये पायनॅपल मिक्स करून घेऊ। 5 मिनिटं आपण रवा अजून परतून घेऊ असंच। आपण आता शिऱ्यामध्ये विलायची आणि साखरची पावडर केलेली ती टाकून घेऊ। व्यवस्थित मिक्स करून घेऊ पिठी साखर बी। आपला आता पायनॅपल शिरा बनवून तयार आहे। आपण सर्व करून घेऊ।